विद्यार्थ्यांचे स्वागत। या विषयात तुम्ही GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत 10 मिलीमीटर जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर बंद कॉर्नर जॉइंट तयार करणे आणि तपासणे शिकणार आहात। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लेंथ, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडीच्या प्लेट्स तयार करण्यास, कॉर्नर जॉइंट सपाट स्थितीत सेट आणि वेल्ड करण्यास, गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रिया वापरून वेल्ड करण्यास, वेल्ड आणि बीड देखाव्यावर पृष्ठभाग दोष तपासण्यास। आता GMAW द्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या MS प्लेटवर बंद कॉर्नर जॉइंट करण्यासाठी आवश्यक साधने पाहू। स्टील रूल, बॉल पेन हॅमर, हाफ राउंड फाइलर, ट्राई स्क्वेअर, टॉन्ग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की किंवा स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, फ्लो मीटर सह गॅस रेग्युलेटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर्स जे सतत स्पीड आणि व्होल्टेज यांची खात्री करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर CO2। आता GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर बंद कॉर्नर जॉइंट करण्यासाठी प्री वेल्डिंग तयारी पाहूया। संरक्षक कपडे घाला। ग्राइंडिंग करताना साधा गॉगल वापरा आणि गॅस कटिंग करताना वेल्डिंग गॉगल्स वापरा। गॅस कटिंगद्वारे प्लेट्स 150 mm लेंथ, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडीच्या आकारात कापून घ्या। ग्राइंडिंग वापरून कडा डीबर करा। प्लेट्सचा चौरसपणा तपासा। कार्बन स्टील वायर ब्रशने प्लेट्सची पृष्ठभाग स्वच्छ करा। प्लेट्स T जॉइंट म्हणून सेट करा। टॉर्च सह GMAW मशीन सेट करा। 0.8 mm व्यासाची माइल्ड स्टील फिलर वायर वापरा। 90 ते 100 amps करंट सेट करा। संबंधित वायर फीड दर आणि 90 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा। बाहेरील कॉर्नर जॉइंटच्या दोन्ही टोकांवर किमान 10 mm लेंथचे टॅक वेल्ड करा। टॅक वेल्ड स्वच्छ करा। CO2 वेल्डिंग प्रक्रियेमध्ये अनेक अशुद्धता काढून टाकण्याची क्षमता नसल्यामुळे प्लेटच्या पृष्ठभागावरील मील स्केल, गन्स, पेंट, तेल किंवा ग्रीस साफ करणे फार महत्त्वाचे आहे। आता GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर बंद कॉर्नर जॉइंट करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू।
वेल्डिंग पोझिशनरवर टॅक वेल्डेड जॉब ठेवा, जेणेकरून वेल्डिंग सपाट स्थितीत करता येईल. सपाट स्थिती 1 मध्ये वेल्ड करण्यासाठी गन खाली धरली जाते. कॉर्नर जॉईंटचा रूट रन 0.8 mm व्यासाचा माइल्ड स्टील फिलर वायर वापरून वेल्ड करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग तंत्र वापरा. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. रूट रन कव्हरिंग स्ट्रिंगर बीड तंत्र वापरून सेकंड रन डिपॉझिट करा. वेल्डच्या खालच्या टोपर्यंत पोहोचताना टॉर्चला थोड्या काळासाठी थांबवावे लागते, जेणेकरून टोवर तयार झालेला अंडरकट फिलर मेटलने योग्यरित्या भरला जाईल. कॉर्नर जॉईंटच्या वरच्या प्लेटच्या काठावर असलेल्या टॉर्चची हालचाल इतकी नियंत्रित केली पाहिजे की काठ वितळणार नाही. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. स्ट्रिंगर बीड तंत्राचा वापर करून दुसऱ्या रन प्रमाणेच तिसरा रन डिपॉझिट करा. आवश्यक बीड मजबूतीकरण, उंची आणि देखावा मिळवण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. कार्बन स्टील वायर ब्रश वापरून बीड स्वच्छ करा. GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या माइल्ड स्टीलच्या MS प्लेटवर कॉर्नर जॉईंटचे प्रदर्शन आणि तपासणी करण्यासाठी आपण आता महत्त्वाचे मुद्दे पाहू. सावधान! प्लेटच्या काठाचा वितळलेला दोष टाळण्यासाठी आर्क व्होल्टेज 1 व्होल्टने कमी करा आणि रूट रनसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत प्रवाह 5A ने कमी करा. जेव्हा टॉर्च नोझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात ठेवा की असे न केल्यास वायर फीड अनियमित असू शकते, ज्यामुळे अस्थिर आर्क होऊ शकतो आणि CO2 वायूचा प्रवाह एकसमान होणार नाही, ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटीचे वातावरण दूषित होईल. योग्य रूट पेनिट्रेशन आणि प्लेटचे फ्युजन सुनिश्चित करा. जॉबच्या तळाशी असलेल्या प्लेटमध्ये अंडरकट टाळा. प्लेटची जाडी 10 mm लेग लेंथ प्राप्त आहे. गरम जॉब हाताळताना चिमटे वापरा. आता दोष पाहूया. स्पॅटर्स, edge of the plate melted off, blow holes, अधिक सुदृढीकरण,
कॉन्केव्हिटी, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा रिकॅप करूया. प्लेट्स 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडीच्या आकारात तयार करा. कॉर्नर जॉइंट सेट करा आणि टॅक वेल्ड करा. गॅस मेटल आर्क वेल्डिंग वापरून फ्लॅट स्थितीत GMAW प्रक्रियांमध्ये वेल्ड करा. वेल्डवर पृष्ठभागासाठी दोष आणि बीड देखावा तपासा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, पुढील सत्रात भेटूया.